राम राम मित्र, राम 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 दोस्ता, राम राम. काय चाललंय सध्या मित्र तुझं? बापरे, नाही काय चाललं काय म्हणलं नेमकं? अरे काय चाललंय म्हणून काय विचारतो? कोर्टात लागलोय मी सध्या, कोर्टात. अरे बाप रे बाप, कोर्टात लागला? कोर्टात लागलोय मी. नेमकं काय वकील गिकील झाला का काय? ए वकील बिकील सोड. अरे काय तिकडचा सिनारिओ असतोय, दोघा जणांचा असं जंगी सामना चालू असतोय. ह्यो इकडनं टोलावतोय, तो तिकडनं बोलतोय. हे हमरी तुमरी एकमेकांच्या जीवावर नुसतं असं बेतलेला असतोय खेळ. ह्यो इकडनं टोलवतोय, तो तिकडनं टोलवतोय. हे टोलव 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 टोलवाटोलवी चालू आहे. तिकडे एक रेफरी बसलेला आहे, तो शिट्ट्या मारतोय, ह्याला गुण देतोय, त्याला गुण देतोय, हात वरती करतोय. हे सगळं पब्लिक प्रेक्षक असतो, जोर जोरात टाळ्या वाजवतोय. काय सिनारिओ असतो तिकडचा. काहीतरी चुकतंय तुझं. काय? ह्यो इकडून टोलवतोय, तो तिकडून टोलवतोय. बरोबर तुझं. इकडून एक वकील बोलतो, तिकडून एक वकील बोलतो, त्यांची टोलवा टोलवी चालू असती. मग ती रेफरी नसतो रे, जज असतोय. तो शिट्टीने मारतो, हातोडी मारतो, आर्डर आर्डर म्हणून. असं काही नसतंय तिकडं. असं नसतंय? नाही, नाही. अरे तू येडा आहे का तू? आर्डर आर्डर म्हणून तो जज हातोडी मारतो आणि पब्लिक टाळ्या नसते वाजवत रे. पब्लिक नुसतं ऐकत असती, अशी मान डोलवत असती. नाही, आमच्या कोर्टात तर असंच चालू असतंय. नेमकं तू कोणत्या कोर्टात आहेस? मी टेनिस कोर्टात लागलोय कामाला. उपटायचं काम करतो. गवत उपटायचं काम करतोय. अरे मित्रा, मी तुला कोणतं कोर्ट सांगायलो, तू कोणतं कोर्ट म्हणायला? अरे तुला काही कळतं का आपण काय करायलो? काय अरे झालं? गुरुवारची जत्रा आहे आणि शेवटचा एपिसोड आहे आपला, आहे का नाही? नमस्कार, आणि मंडळीला असं काही सांगणार आहे का तू? नाही 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 नाही. ते काय स्पोर्ट चॅनल पाहिजेत का? टेनिस नाही. कोर्ट सांगतोय. नाही, नाही, अरे त्यांना खरं खुरं कोर्ट आपल्याला दाखवायचंय आज. होय? अरे कोर्टाचं कामकाज कसं चालतं काय माहितीये का तुला? ए, आपला काय संबंध कोर्टाचा? आणि कोणतरी म्हणूनच ठेवलंय, शेण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. आणि तुला तर माहित आहे, लहानपणापासून आपण लई शहाण आहे. तू शहाणा नाही, जरा दीड शहाणाची. तुझ्या अरे तू कधी बघितलंय का कोर्टाचं कामकाज कसं चालतं? तिथं जज कसं बोलतेत, वकील कसं बोलतेत, आरोपीला कसं आणतेत, बघितलंय का तू कधी? हा बघितलंय की, पिक्चर मध्ये बघितलंय. फॅमिली सोबत गेलतो मी. तू फॅमिली सोबत पिक्चर मध्ये कोर्ट पाहिला रे, हा. पण तू कधी फॅमिली कोर्ट पाहिला का? नाही नाही, तसलं काही नाही बाबा, बघितलंय. तुला बघायचं फॅमिली कोर्ट हो, कसा हो, असतोय? हो, हो, हो. ये इकडं, कुठे? तुला दाखवतो आता मी फॅमिली कोर्ट कसा आहे ते. वकील साहेब मला खूप टेन्शन आलंय. काळजी करू नका तुम्ही, अजिबात काळजी करू नका. अहो, आमचं वकील खानदान आहे. आमच्या खानदानात कधीही कोणी केस हरलेला नाही. आम्ही केस जिंकणारच. पाहिजे आपली केस काय? अरे आत्ताच विसरला, फॉर्म भरला होता ना, घटस्फोट हवाय. हा हा घटस्फोट. हे बघा, काळजी करू नका, तुमच्या मुलाला घटस्फोट मिळणार. अरे मुलाला नाही रे, माझ्या बायकोला हवाय माझ्यापासून घटस्फोट. मी अजिबात मिळू देणार नाही. तुम्हाला सांगितलं ना, आमच्या खानदानात कोणीही केस हरलेला नाही. फक्त त्याची सुरुवात आमच्यापासून होऊ देऊ नका म्हणजे मिळवली. काय बोलताय तुम्ही? माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. आपण केस जिंकणारच. खयाली पुलाव शिजवणं बंद करा. ह्या कोण? अरे बायको माझी, हिनेच केस केली माझ्यावर घटस्फोटाची. नाही, हे बघतोय सगळं व्यवस्थित आहे. काय डेअरिंग आहे. मीच केस केली या माणसा विरोधात. मला ना या माणसापासून घटस्फोट हवाय. काय करताय? विशाखा जरा हो ना अशी तिकडे. विशाखा, अगं माझं ऐक, उरलेली जी काय 15-20 वर्ष राहिली आहेत ना, ते आनंदानं जगूया आपण. नाहीतरी त्याच्यानंतर तो आपल्याला वेगळं करणारच आहे. मी तुमच्या या अशा भूलथापांना बळी पडणार नाहीये. हे बघा, तुम्हाला काय वाटलं? हा बघ बॅकहँड टॉक. स्थिर व्हावं जरा. हा बघ स्मॅश टपाट. अरे अहो, तुम्ही काय टेनिसचा बॉल म्हणून करिअर करताय का? अहो, हे फॅमिली कोर्ट आहे, टेनिस कोर्ट नाही. या या सावकाश या. सपाट जमीन असली ना तरी पायऱ्या उतरण्याचा फील देतात. हे बघा, काळजी करू नका. हा, मी आहे ना. नाही बघा, काही झालं ना तरी या माणसापासून मला घटस्फोट हवाच आहे. गेली 35 वर्षाची चूक केली ना, ती आता मी परत करणार नाही. आणि मला सगळं माहितीये तुम्ही आता हे का बोलताय ते. घाबरलात ना? घाबरलात ना? उडाली ना घाबरगुंडी. ते बघा, ते बघा.
गुंडी सुटलीये गप्प बस जरा एक ची, मिनिट. घाणेरडे. कसा संसार केला बघा घाणेरडा बाई. हो घाबरलो 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 घाबरलेत तुम्ही तिथं समाधान म्हणून बाकी काही नाही. दॅट्स इट. अरे कर नाही तो डरना क्या. हा? नाही हो प्यार किया तो डरना क्या असं आहे ते. हो, असं आहे काय हो. नाही ठीक आहे. रे आता तुम्ही डराच आता तुम्ही डरा कारण माझी वकिलीण येते मी तुम्हाला सांगते जसं तुमचं रेकॉर्ड आहे ना तुमच्या खानदानात कोणी केस हरलेलं नाहीये तसं माझ्या वकिलिणीचं पण रेकॉर्ड आहे त्यांच्या पण खानदानात कोणी केस हरलेलं नाहीये आता येईल माझी वाघीण हे वकिलीण काय राणीबागेतनं मागवलीत की काय. गप्पा बस. सॉरी आय एम व्हेरी सॉरी मला जरा लेट झाला अरे योगिनी अरे तू आहेस यांची वकील. अहो तुम्ही क्या बात आहे तुम्ही पण आज इथेच आहात ग्रेटा हे बरंच झालं ऐका ना कोर्ट संपल्यानंतर आपण एकत्रच घरी जाऊयात Yes, ओके yes. म्हणजे मला रिक्षाने जायची गरज नाही अरे, आणि काय हो हे काय? तुम्हाला येताना सांगितलं होतं ना बिल भरून या म्हणून नेहमी असं करता बरं का सगळी काय कामं मी करायची अगं मी असं काय करते मला विसरू ना मी इथे. असं दर वेळेला करता पण तुम्ही अरे अरे तुम्ही काय बोलताय हे असं काय बोलताय. असं काय बोलतो म्हणजे नवरा बायको एकमेकांशी साधारणतः असंच बोलतात. अरे तुम्ही नवरा बायको आहात हो, हो. तुम्ही बायको नवरा आहात हो. चाललंय बाई मग कशी काय जिंकणार आहेस तू माझी केस नाही नाही काय माहितीये का एक मिनिट आम्ही नवरा बायको ना फक्त घरीच असतो तसे आम्ही खूप प्रोफेशनल Yes. आणि मला सांगा नवरा बायकोच्या भांडणात नेहमी जिंकतं कोण बायको. दॅट्स ऑल अहो वकील साहेब आता आपण कसं जिंकणार. डोंट वरी हा. मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही कधीच केस हरत नाही आमच्या खानदानाची ती परंपराच नाही. हो ती जिंकली काय मी जिंकली काय एक हात. कच्चू कच्चा. ए ए ए ए विशा ए बाळा सतत पाहिल्या उतरतात हा. इकडे इकडे हे बघ मला इकडे दे जरा इकडे ये हे बघ मला यांचं काही खरं वाटत नाही आपण उगाचच वेळ वाया घालवतोय. नाही नाही असं तुम्हाला वाटत असेल पण मला वाटत नाहीये या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी काही इथून हल्लाची नाही अगं पण या प्रकरणाचा छडा नाहीच लागला डोंट वरी आपण पुढची तारीख घेऊ पुढच्या महिन्यातली. एक मिनिट पुढच्या महिन्यात तारीख घेताना जरा नीट विचार करून द्या बरं का का गं? अहो सुलू वहिनींच्या त्या नंदेचं लग्न नाहीये का हा, तिकडे जायचंय ना ते जास्त इम्पॉर्टंट आणि आहे हो त्याच्यानंतर आपले 10 दिवस बाहेर फिरायला पण जायचं. बाय 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 10 दिवस फिरायला जाणार ते आम्ही सेकंड हनीमूनला जाणार आहोत ना 10 दिवस तर लागणारच. बघा बघा काय बघा आपण जाऊया आपल्याला 1 महिना तरी लागेल कॅरेक्टर मारण्यापासून सगळी सुरुवात असते. एक मिनिट अहो ऐका ना पुढच्या महिन्यातली पण तारीख नका देऊ का? अहो, असं काय करताय पिल्लूची एक्झाम नाहीये का हो, हो, हो. आणि त्यावेळेला तुम्ही घरी थांबायचे तर प्रत्येक वेळेला मी त्याचा अभ्यास घेणार नाहीये मग मी त्याचा अभ्यास घेऊ. म्हणजे काय अगं स्वतःचा अभ्यास मी कधी आयुष्यात केला नाही मुलाचा अभ्यास काय घेणार. म्हणूनच त्याचा जरा नीट घ्या मला समजलं. अरे काय चाललंय तुमचं? हे बघ ह्यांचं चाललंय तारीख पे तारीख मी तर होत चाललोय बारीक. विशा विशा माझ्या ऐक आपण जाऊया घरी आणि सुखानं राहूया. चला 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 सगळे शांत बसा चला जास्त अभ्यास आहे चला उठा उठा जागेवर उठा अरे आता काय अजून आयुष्यात न उठवतोयस आणि कच्चे बोलते रे नीट नाही बोलतेत. ओ जिजाजी शहाणपणा करायचा नाही कळलं ना मी माझं काम बरोबर करतोय काय बेलेबेल करतोय काय बेलेबेल करतोय तू एक पट्टेवाला आहेस मी वकील आहे पट्टेवाल्याने वकिलाशी नीट बोलायचं कळलं ना. ताई कसे बोलतात बघ. इकडे येतो काय म्हणालात त्याला त्याला काय म्हणालात तुम्ही आता नाही ते मी नाही ते नाही काय म्हणालात काय त्याला ऐकून घे मी काय बोललो नाही नाही बोललायत आता त्याला तुम्ही नाही काय मी काय बोलणार मी काय बोलणार अरे एक मिनिट हा कोण आहे आता. हा माझा नाईलाज आहे. म्हणजे काय म्हणाला तू ओळख करून दे ना त्याची ओळख करून. देतीये हा भाऊ आहे माझा भाऊ आ. भाऊ आहे माझा तो ना इथे पट्टेवाल्याच्या नोकरीसाठी त्याला लावून घेतले आता जस्ट इथे त्याचं लग्न ठरलंय लग्न लग्न वाट लाव आयुष्याची. काय झालं हसायला नाही मला लग्नाचा एक जोक आठवला आता नाही आठवला नाही आता हसायला काय झालं नाही. हा? आम्ही- खिचडी खायची रात्री नाही रात्री खिचडी ऐकून- रात्री खिचडी फिक्स आहे नाही, तुम्हाला ऐकून- फिक्स चला 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 जज साहेब येत आहे जागेवर उभे राहा मग आता काय बसलोय आम्ही
जागेवर आता काय आयुष्यात उभं राहू? बस. फालतूगिरी करायची ना जिज्जाजी. चला 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 जज साहेब सगळे आले. बेबी बेबी डॉल सारखं वाटतंय कोणतरी. डॉल कुठल्या सलून मध्ये केस कापता हो तुम्ही? तुम्हाला काय करायचंय तू बसा. चला आलेच सगळे आले. पप्पा तुम्ही सोडून सगळे आलेत, तुम्हीच फक्त बाकी होतात. सॉरी ते जरा औषध घेत होतो ना म्हणून उशीर. मामनजी ते पिवळ्या डबीतलं औषध घेतलं ना? नाही हिरव्या डबीतलं. यार मामाजी नेहमी असा घोळ का घालता तुम्ही? असे सारख्या डब्या बदलता बरं का. ते जे हिरव्या डबीतलं औषध आहे ना ते बाळासाठी आहे डिकमली म्हणून, ते तुम्ही लावता. आणि तुमचं जे आहे ना बद्धकोष्ठतेचं ते तुम्ही बाळाला डिकमली म्हणून लावता. सगळा घोळ होतो. पप्पा, काय हे पप्पा? असं नका करू, दुपटी सारखी मला बदलावी लागतात ना. हा, काय? जरा लक्षात ठेवा. तेव्हाच माझे दात शिवशिवतात तेवढं. एक मिनिट. अरे हे काय चाललंय तुमच्या लोकांचं आणि हे कोण आहेत आता? हे माझे वडील आहेत. हा, माझे सासरे. अरे बापरे, अरे हा काय प्रकार आहे? हे फॅमिली कोर्ट आहे का फॅमिलीचं कोर्ट आहे? बघा तुला किती वेळा सांगितलं कोर्टात मला पप्पा बोलायचं नाही, कोर्टात फक्त माय लॉर्ड. बरोबर. कळलं? एवढा मोठा गधाडा झाला तरी अजून अक्कल येत नाही. पप्पा नका ना माझी बायको समोर सारखी इज्जत काढू. सुनबाई आपलं ऍडव्होकेट योगिनी ए. यू मे स्टार्ट. माय लॉर्ड, माझ्या अशील विशाखा यांनी त्यांचे पती पंढरीनाथ उर्फ पॅडी यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलेली आहे. नमस्कार. काय? पुढे आलो ते कळलंच नाही का? मी माझ्या अशील विशाखा यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्याकडचे पुरावे कोर्टासमोर सादर करावेत. माय लॉर्ड, गेली 35 वर्ष या माणसांनी मला फसवलेलं आहे, धोका दिलेला आहे, धोका. माझ्या बरोबर राहत असताना या माणसाचं बाहेर कुठेतरी प्रकरण सुरू होतं आणि हे या माणसाने माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. नाही नाही, हे खोटं आहे माय लॉर्ड, हे खोटं आहे. हे स्वर्गस्थ शक्तींनो, पाहताय ना माझ्याच घरात माझ्यावर कसे खोटे नाटे आरोप होत आहेत ते. काय 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 आहे हे? या मागे या नटसम्राट या. अच्छा नटसम्राट करतात का? आ. नटसम्राटच्या सेटला खूप पायऱ्या होत्या का? तुम्हाला माहितीये का, काय? गेली कित्येक वर्ष सोसायटी मध्ये गणपती असू दे, मागे गणेशोत्सव असू दे, नवरात्र असू दे, काहीही असू दे, यांचा आपला नटसम्राट सुरू. अहो एवढंच कशाला, घरी पाहुणा रावळा आला ना तर त्यांच्या समोर सुद्धा नौक्यासारखं उभं राहतात आणि स्वर्गस्थ शक्ती न करून दाखवतात. नटसम्राट गप्प बसा जरा. नाही नाही माय लॉर्ड, या माणसांनी मला फसवलेलं आहे याबद्दलचा पुरावा माझ्याकडे आहे. सादर करावा प्लीज. सादर कर, दाखवा. पुरावा कुठे? पुरावा द्या. हो, पुरावा. काढा लवकर. दुसऱ्याच हाताला लाव. अहो काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या विरुद्धचे पुरावे तुम्हीच काय ठेवताय तुमच्याकडे? अहो नवरा आहे माझा, तो नाही ठेवणार तर मग कोण ठेवणार? हे बघा, हे पत्र साधं सुद्धा नाहीये, हे साधं सुद्धा पत्र नाहीये, हे गुलाबी पत्र आहे. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. माय लॉर्ड आय ऑब्जेक्ट. सगळ्यांना दिसतंय की हे पत्र पिवळ्या रंगाचं आहे आणि या सांगतात गुलाबी रंगाचं आहे. एक मिनिट माय लॉर्ड, गुलाबावरनं मला आठवलं, तुम्हाला डॉक्टरांनी रोज सकाळी एक चमचाभर गुलकंद खायला सांगितलंय, खाल्लात का? नाही ना, अय्यो का? गेलेलो ती बाटली अख्खी रिकामी. मला वाटतं कोणतरी बोका खाऊन गेला असतो. बोका घरातलाच आहे, गोड घाशा बोका. मी नाही खाल्लेलं. हो, मी नाही खाल्लेलं पप्पा, मी फक्त चव घेतली हो. का बस? तुझी चव घेणं म्हणजे माहितीये, अशी चव घेतोस तू अशी. अहो नाही पप्पा, मी खरंच चव घेतली आणि चव आवडली म्हणून मी आपलं 1 2 5 7 9 10 चमचे खाल्ले फक्त. फक्त 9 चमचे? सॉरी ना. काय सॉरी, दरवेळेस अरे अरे काय चाललंय तुमचं? गुलाबी रंगावरनं गुलकंदाकडे कुठे आलात तुम्ही? ऑर्डर ऑर्डर. गुलकंदावर कॉन्सन्ट्रेट करा, केसवर कॉन्सन्ट्रेट करा. माय लॉर्ड मी तेच म्हणतोय, हे पत्र गुलाबी रंगाचं नसून हे पिवळ्या रंगाचं पत्र आहे माय लॉर्ड. आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड. हे पत्र जरी पिवळ्या रंगाचं असलं तरी यातला मजकूर गुलाबीच आहे. हो बघू,
अरे बघू ना अभ्यास दे ना अभ्यास बस काय. मला बघ मला प्रेमपत्र नॉटी बॉय अरे कसला नॉटी बॉय काय चाललंय हे? अरे हे माझं वय आहे का आता हे माझं वय वासनांचे जिने चढण्याचं नाहीये रे. नाही नाही आत्ताचं वय वासनांचे जिने चढण्याचं नाहीच आहे, पण तेव्हा होतं जेव्हा वासनांच्या जिन्यांवरनं तुम्ही घसरगुंडी केली होती. नाही नाही अरे माझं आत्ताचं वय माझं नातवंडांना खेळवण्याचं आहे. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल नाही तो मी नव्हे, तो नव्हेच मी. नाही नाही पप्पा हे दत्ता भटांवरून डायरेक्ट पंतांवर गेले. वेगळ्याच पंथाचं नट आहे. पण ते पत्र 30 वर्षांपूर्वी लिहिलेलं होतं म्हणून ते तसं आहे. हेच सांगतोय मी लॉर्ड, हे पत्र 30 वर्षांपूर्वीचे जुनं आहे आणि म्हणूनच ते पिवळं पडलेलं आहे. 30 वर्षांपूर्वीच असलं तरी सुद्धा ते प्रेमपत्रच ना. एक मिनिट पण महत्वाचं आहे दिलं कोणी होता. नाही नाही मी 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 सांगते ना. हो इकडे या. मी सांगते ना तन्नूने. तन्नू हो 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 ते माझ्या एक्स गर्लफ्रेंडने मला लिहिलेलं पत्र आहे. पण त्याच्यात तिने तेच म्हणलंय, आता तू मला विसर, आपण जे क्षण जगलो ते सगळे थंडी भरली. विलक्षण होते. टन्नू टन्नू कुणी मला टन्नू देता का टन्नू? या वादळाला कुणी टन्नू देता का टन्नू? वय सरत चाललंय, भिंत खचत चालले. टन्नू टन्नू मैं टन्नू समझावांगा, मैं टन्नू समझावांगा. पप्पा काय चाललंय? रडा 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 अजूनही त्या टन्नूच्या नावाने अश्रू ढाळा. मला द्या ना एकदाची सोड चिठ्ठी देऊन टाका. अगं पण ते पत्र 30 वर्षांपूर्वीच होतं. हो पण होत ना. एक मिनिट प्लीज प्लीज जरा तुम्ही हळू बोलाल का? प्लीज हळू बोला. सॉरी शशी बोलायला मिळत नाही मला यार. काय फालतूगिरी आहे. ए बुट पॉलिश वाल्या राजा, असाच तो संसार बघ, असाच तो संसार. हे तुम्ही तुमच्या घरी जाऊन बघा. मला माझ्या जानूशी बोलायचं आहे. अरे कोण याची जानू? सॉरी सॉरी हो सॉरी. याचं लग्न ठरलंय हो. कधी नव्हे ते सारखं आपल्या फोनवर बोलत असते, माझी जानू माझी शोनू माझी बबडू. कंटाळायला नुसता. काय? मस्त वाटतं ऐकायला, गोडगोड वाटतं. अरे पण आपण कोर्टात आहोत, त्यांना फोन ठेवायला सांगा. शशा यार प्लीज फोन ठेव ना यार, प्लीज प्लीज. काय फालतूगिरी यार. कोण आहे कोण फोनवर? जम्बू आहे. जम्बो तुला बोलून घे कोर्टात बोलून घे. माय लॉर्ड, या माणसांनी मला प्रचंड फसवलेलं आहे. याला ना प्रचंड मोठी शिक्षा द्या. एक मिनिट मॅडम, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणे अजून तरी शिक्षा पात्र गुन्हा नाहीये. काय म्हणाला? म्हणजे तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला सपोर्ट आहे का? हो नाही नाही. अच्छा, मला आता कळलं. रात्रीचे SMS चालू असतात ना, ते मला आता कळले कोणाचे ते. नाही. आज फिक्स आहे मुगाच्या डाळीची खिचडी. अबे काय फालतूगिरी आहे यार. तुझ्यामुळे मला पण खिचडी खावी लागते माहिती आहे. अहो पप्पा मी काय करू? अहो अहो वकील साहेब, अहो तुमचं मरू द्या हो, आम्हाला मोकळं करा आधी. तुमचं बरोबर काय? तुमच्या या केसमुळे माझी बायको माझ्याशी भांडायला लागली. मला आधी तिलाच तुझी समजूत काढावी लागेल. ऐक ना. अरे पण हे तुमचं आमच्यातलं चाललं नाही तर काय? सोनू बबडी. आता हे ए जम्बू नाईस हेअरस्टाईल हा. आली माझी डिपांगळी आली. हे बघ मी तुझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले. बघा बघा लग्नाआधी माझ्यासाठी सुद्धा हे असेच आईस्क्रीम घेऊन यायचे. ऑर्डर ऑर्डर. आता कुठल्याची ऑर्डर? सगळ्यांना आईस्क्रीमची ऑर्डर मागवा. सगळे खाऊ दे आईस्क्रीम. पप्पा काय चाललंय हो? कोर्ट आहे हे. नाही नाही त्यावेळेस त्यांनी मला आईस्क्रीम खायला घातली, पण आता बघा बघा कसे रंग उधळत आहेत बघा. जानू तू नाही ना करणार अशी? छे कधीच नाही. अरे हे अरे
जज साहेब अहो हे काय चाललंय? जरा तुमचं मॅटर बाजूला ठेवून आमच्या मॅटरकडे लक्ष द्या ना जज साहेब. माझी विनंती आहे तुम्हाला. कसं आहे, या माणसाने मला प्रचंड फसवलेलं आहे. त्याचं बाहेर कुठेतरी प्रकरण होतं आणि त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. Yes. तर त्याच्याबद्दल काय तो निकाल लावा. येस माय लॉर्ड, माझ्या अशिलाची मागणी अगदी रास्त आहे आणि तुम्ही तिचा विचार करावा प्लीज. काय रास्त मागणी आहे? हा? काय रास्त मागणी आहे? मी पण रात्री तुझ्याकडे रास्त मागणी केली होती, तू मान्य केलीस का माझ्याकडे? काय काय मागणी केली? त्यांना काय, मला विचारा ना, मला विचारा. तुला नाही का माझं मुलावर चालतं, आम्ही एकत्र. काय काय हवं काय हवं? मामनजी हे मला रात्री म्हणत होते की मला उचलून घे. हो. ही रास्त मागणी आहे. अभ्या अहो पप्पा मी डाएटवर आहे ना, माझं वजन कमी झालंय. मी तिला सांगत होतो चेक करून घे किती वजन कमी झालं ते, मला उचलल्यावर कळेल ना मी नेमकं हलका झालोय की जड झालोय ते. आणि प्रत्येक वेळेला मीच कशाला उचलून घ्यायचं तुला? तू एक दिवशी मला घे ना उचलून. मुगाच्या डाळीची खिचडी फायनल आहे. अबे गप यार, तू फालतूगिरी करतोय. काय माझं तर काय चुक आहे? अहो पप्पा ऐका ना माझं, असं काय नाही चाललं. बस बघितलं, लग्न झाल्यानंतर ना अशी भांडणं होतात. अरे रे रे हो रे. ना. ए पण आपण नाही असं भांडायचो. लग्न करायचं ना पण. माय लॉर्ड, अरे हा काय खेळ चाललाय? हा? यांचं हे सगळं थांबवा, नाहीतर मी खून करेन. कोणाचा? यांचा? नाही हिचा ह्याचा आणि तुमचाही, आणि फेकून देईन हे देहाचं लागतात असं उष्ट्या पत्रावळी सारखं. असं नाही येते. फेकून देहीन देहाचा लखतर, त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यात्रेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये. आणि आई, मला पण पाठ आहे सगळं. यांचं पाठांतर मीच घेते न करू. माय लॉर्ड, अरे हा काय खेळ चाललाय? नाही खेळ तुम्ही चालवलाय माझ्या आयुष्याचा. इतकी वर्ष त्या बाई बरोबर यांचं प्रकरण चालू होतं आणि यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं. माझी 3 अफेअर्स मी तुम्हाला सांगितले की नाही प्रामाणिकपणे. यांनी कशाला लपवून ठेवायचं? नाही आता हे मला सहन होत नाहीये. टन्नू मध्ये आणि माझ्यामध्ये तसं काही नव्हतं. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर, पण हे सिद्ध करण्यासाठी मी साक्षात टन्नूला कोर्टात बोलावण्याची परवानगी मागतो माय लॉर्ड. टन्नू इथे येईल? ऑफकोर्स टन्नू स्वतः येईल इकडे? माझ्यासाठी येईल. परमिशन ग्रांटेड. अहो पप्पा वेळ बघा. घापरे 10 मिनिटं कोट वाढवू आपण. बोलो टन्नूला बोलवत आता. काय फालतूगिरी आहे. टन्नू हाजीर हो. कशी दिसत असेल टन्नू? अशी दिसतेस तू आता? अगं बाई, तुम्ही सगळे याच कोर्टात आहात? टन्नूला तू आई सासूबाई, अरे बापरे, ही जजसाहेबांचीच बायको आहे. पण आमचं तसं काही नव्हतं. बस ग, सुखाचे क्षण अनुभवलेस काय? अहो, आम्ही फक्त गप्पा मारायचो. मग काय तुमचं स्थळ आलं ना, मग तेव्हा मी ह्यांना पत्र पाठवलं. ते नेमके आत्ता मिळालं ह्यांना. नाही पण त्यात मी असं लिहिलं होतं, मला विसरून जा, हो की नाही? विसरून जा म्हणजे विसरायला काहीतरी होतच ना. अहो पण ते तेव्हा, आता खरंच काही नाही. नाही अभ्या, हा पप्पा. माझा एक आता काम करायचं. काय पप्पा? तू माझ्यातर्फे घटस्फोटाची केस लढायची. येस पप्पा, तुम्ही काळजी करू नका, आपण ही केस जिंकणार. कारण आपल्या खानदानाची परंपरा आहे, आपण एकही केस हरलेलो नाही. बाय द वे केस काय आहे? टन्नू करत राहिलीस, हा टेना जन्माला घातला. बस तरी मी विचार करतोय, अभिजितला एखादं कोणी पॅडी या पेट नावाने कशी काय हाक मारू शकत? मला या बाई बरोबर संसार करायचा. मामांची अगदी करेक्ट आहे तुमचं. मला पण ना या टेण्या बरोबर अजिबात राहायचं नाही. नाही करायचंय संसार तुमच्या बरोबर. ऐकून घे ना तिने. जा नाही करायचं तर जा निघून जा. थांबलीस कशाला? जाणारच मी. अरे बाळा, तो भांडू नका रे, भांडू नका. भांडू नका म्हणून त्यांनाच काय सांगतेस? तुझ्याच मुळे झालंय हे सगळं. शशी काय हे? अशा वातावरणात ठेवणारच तू मला? आणि लग्नानंतर एवढा त्रास होतो? शिवाय मला नाही करायचं लग्न. मी आपली चालले. असंच पाहिजे तुला, कसंच पाहिजे. किती वर्षानंतर माझं लग्न ठरलं होतं, मोडलं तुमच्यामुळे. अरे ते तसं पण लग्नानंतर पण मोडणारच होतं. सांगतोस कोणाला?
अरे जा, नाही घाबरत मी, चल. काहीतरी वेगळंच family मध्ये आई तू काळजी करू आई, तू नको. असं वागली? ए, नका रे बाबा. अरे म्हणजे पप्पांची पर्सनॅलिटी काय आहे? ए, अगं, या सर्कस सापळ्यात शक्तींनो, एक- थांबा. मी काय म्हणते, जरा शांत बसाव. मी काय म्हणते, यांचं ना वेगळं स्वतःच एक फॅमिलीचं कोर्ट सुरू झालेलं आहे. ते बघा कसे भांडतात. मी काय म्हणते, आपली ना अजून 15-20 वर्ष राहिलेली आहेत, तेवढी सुखानं घालू. चला घरी आपले. तेच तर मी आल्या आल्या सांगत होतो. पहिला डायलॉग हाच तर होता. कळेल तर शपथ तुला. चल चला, चला. चल पटपट पटपट. यांचा दंगलीत नको. चल पटपट. चल पटपट पटपट. तुम्ही म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की म्हणजे हे काय नमस्कार 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 असतं खरं तर, पण आज ऑर्डर 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 हे काय. तर म्हणजे आजची ही जी काय मैफिल आपली इथे जमलेली आहे, म्हणजे अंशुमने पॅडी, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांची पट्ट शिष्या नमा बेगम संभेराव ह्या आज या मैफिलीत आपल्याला पुन्हा एकदा साथ संगत करणार आहेत. तर ते ऑर्डर ऑर्डर जे मी म्हटलं होतं, तर म्हणजे आजच्या या मैफिलीचं खास वैशिष्ट्य असं आहे की आजची जी गीतं आहेत ती कोर्टातली आणि वकिलांच्या संदर्भातली असणार आहेत. त्यांच्या व्यथा, त्यांचं कामकाज कसं सुरू असतं यावर आज आपण भाष्य करणार आहोत आपल्या गीतांमधनं. तर मंडळी, पंडित सनी देओल यांनी म्हणूनच ठेवलेलं आहे, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. तर ते काय असतं ते मी आज आपल्यासमोर आता पेश करणार आहे माझ्या या पुढच्या गीतातनं. माझ्या ह्या अंगाधुंद, अंधाधुंद असतं नॉर्मली, पण मी आत्ता जे गाणं पेश केलं तुमच्यासमोर ते असं अंगाधुंद होतं ना. तर या माझ्या अंगाधुंद गाण्यानंतर मी बेगम साहेबांना असं विनंती करेन की त्यांनी आपलं गीत प्रेक्षकांसमोर सादर करावं. नक्कीच नक्कीच. पण त्याआधी मला हे सांगायचं आहे की आत्ता तुम्ही जे गाणं ऐकलं ते होतं कोर्टात चालणाऱ्या कारभाराबद्दल. खरं सांगायचं तर वकील तरी त्याला काय करणार, नाही का? कोर्टात केसेसच एवढे असतात. पण अनेक वकील हे हुशार आणि सत्यनिष्ठ सुद्धा असतात. अशाच एका हुशार वकिलाचं गाणं आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे, आणि हे गाणं गातेय त्याची पत्नी. पण बेगम साहेबा, तुमच्या एक गोष्ट ध्यानात येते का? काय? तुम्ही मैफिलीत बसल्याच्या नंतर तुमचा जो समजूतदारपणा, म्हणजे लोकांना समजावण्याची जी पद्धत आहे ती, त्याच्यात म्हणजे एकूण सगळ्या बोलण्यात केवढा म्हणजे बदल झालेला आहे. क्या बात आहे. त्याबद्दल तुमचं एकदा अभिनंदन. ह्या मागचं कारण असं आहे की आज मी अंशू खा साहेब जे आहेत त्यांच्या जागेवर मी बसली. खरंय खरंय. तर मंडळी ऐकाय आपल्या वकिलाच्या पत्नीची व्यथा. इर्शाद. नमस्कार, तर मी सुरेखा म्हात्रे सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आगल्या वेगळ्या कवी संमेलनात, ज्याचं नाव थंडा कानून. आपले कवी आज ज्या कविता सादर करणार आहेत त्याने आपलं कानून पण थंड पडणार. पण तर आपल्या या कार्यक्रमाचे नियम ते, जर तुम्ही चांगली कविता सादर केली तर तुम्हाला चांगला मानधन, आणि जर का तुम्ही वाईट ठुकरत घाणेरी कविता केलीत तर मांजा पोकल बांबू रेरीच. आणि आपल्या कवीचं तर एरिया, तर मी सगळ्या कवींना विनंती करते की त्यांनी आपापली वलक सावताच करून द्यावी. मिलॉर्ड, सुरुवात मी करतो. कर ना, मला कर. माझं खरं नाव काय आहे हे खरं तर मला सुद्धा आठवत नाही. मग तू कोणाला आला मग इकडे? नाही, म्हणजे झालं असं की मी बालपणापासूनच वकील केसवाले या टोपण नावाने कविता करत आलेलो आहे. हा कोर्टाचा अपमान हा, आहे. अपमान आहे हा. अरे हा केस नसलेला माणूस केसवाला वकील. आय ऑब्जेक्शन मिलॉर्ड. खरं तर कोर्टाची दिशाभूल हे करतात. मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या जागेवर उभं राहून असं बोलू शकत नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते इथे कडघऱ्यात येऊन बोला, आणि जर का तुम्हाला तक्रार करायची असेल तर माझ्याकडे केस घेऊन या, मी तुमचं पिटिशन दाखल करून देतो. ए भाई ये, तुझी ट्यूट्यू बंद करा. माझा डोका सनकला ना, एकट्याचे 4-5 हाफ मर्डर करी ना तुझे. त्याला जरा सांगून ठेवा. कोण हसकन रे तू? कोणाला मंदी बोलतो? मग त्याला- नाही, आता तू उठला ना, आता तुझी सावताची ओळख सावता करून दे. चल. हा, तर आपण बोलतो तारीफ. तारीफ कवी. कोण कोण? तारीफ 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 तारीफ. चासलं, तुझं नाव कुठलं, तुझं बापाचं नाव कुठलं आणि तुझं आडनाव कुठलं रे? अरे तारीफ म्हणजे आपण जेलमध्ये गेलो ना, हा. तेव्हा आपण बसल्या बसल्या कविता करायला लागलो, तर आपल्या कविता सगळ्यांना आवडायला लागल्या. मग सगळ्या कैदींनी जे आपली तारीफ केली म्हणून मी तारीफ. कडकड 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 ठाप ठाप. याला ना काडकन मोडला पाहिजे.
मंदी बोलू नको. काय झालं बाला, काय झालं तुला? अहो मी ध्वनी कवी आहे ना, आणि मला या कवीचं नाव आवडलं म्हणून मी टाळ्यांच्या कडकडाटाचा ध्वनी काढला आणि शाबासकी दिली. थप थप. कोण आहे हा नराधम आणि इथं असं काय करतोय? अरे अर्वाच्य भाषेत का बोलतोय हा? अहो मी नराधम नाही हो, साधा ध्वनी कवी आहे आणि माझ्या कविता या ध्वनीवर अवलंबून असतात हो. अहो पण आर्टिकल 19 ने तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच बहाल केलंय ना, त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना शब्दातून व्यक्त करू शकता. हे काय ना वकील साहेब, शब्दात व्यक्त होणं खूप सोपं आहे आणि मला सोप्या गोष्टी अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी माझ्या भावना ध्वनींद्वारे व्यक्त करतो आणि माझं स्वतःचं नाव मी स्वतःच ठेवलंय, यो यो ध्वनी सिंग. तू आता लय बरबर केलीस. अजून जर तू पुरा बोललास ना तर मी या पोकळ बांबूने अशी मारीन आणि कुठनं ध्वनी येतील ना ते तुला बी ऐकू येणार नाही. तर आता आपण आपल्या कवी संमेलनाला सुरुवात करूया. पहिली संधी तुला बाला, तू पहिली कविता सादर कर. तर मी आज केस नसलेल्या वकिलाची व्यथा माझ्या कवितेतून मांडणार. कुणी केस देतं का केस? या थकलेल्या वकिलाला कुणी केस देतं का केस? केस हरावी का जिंकावी हा एकच सवाल आहे. जिंकावी खोटे साक्षी पुरावे गोळा करून का हरावं लाचार पुराव्याहीन एका वकिलासारखं? एक वकील भिंती वाचून, छपरा वाचून, केस वाचून लढतो आहे आणि एक केस हवी बर का लढायला सरकारसाठी. ठीक आहे. काय हे जे हे माशाचं तेल हे असं नको लावू. एक काम कर, तू हे म्हावऱ्याचं तेल आहे ना खोबरेल तेलामध्ये रिमिक्स करून लाव, म्हणजे बघ तुझ्या डोक्यावर कसे केस उगवतील. हो पण मला हे केस नकोय. नको? मला कोर्टाच्या केसेस हवेत, कोर्टाच्या. ए भाई, तुला गफूरबाईच्या 2-3 केस देतो. खूप उपकार होतील हो. मी पुरेपूर प्रयत्न करीन त्या केसेस जिंकण्याचा. जिंकायचं नाही तुला. हा? ते गफूरबाईच्या केस जिंकायच्या नाहीये तुला, कळला ना? तू फक्त कोट घालून उभा राहायचं, अजिबात काय बोलायचं नाही, कळला ना? तो आपल्याला आतमध्ये पाहिजे गफूरबाई. अपमान! कोर्टाचा अपमान चालला इथे. न्याय व्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. कणाला चिरता तू? चिरत नाहीये मी, काहीही चिरत नाहीये. हे दोघे मिळून चिरतायत इंडियन पिनल कोडचे एक एक पान. अरे मी त्या चिरण्याबद्दल नाही बोलत. चीड 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 ना. तू मंदी बोलू नको, पोकल बांबूचे फटके देईन. आता कसं मी आल्यावर चिरलं तसं चिरायचंय. त्या चिरण्याबद्दल बोलतो मी. आता बोल. काय बोलू? कविता बोल रे बाला. मी माझी कविता सादर करतो. न्यायाच्या प्रतीक्षेत सत्य उघडं नागडं बोंबलत फिरतय आणि असत्य मस्तपैकी मखमली गादीवर लोळत पडलंय बर का. असत्य मस्तपैकी मखमली गादीवर लोळत पडलंय. लुद्ध भरल्या कुत्र्यासारखा बघू नकोस माझ्याकडे तू. हाड याचा ध्वनी बंद करा. याचा ध्वनी बंद करा. गप ना गप. लुत्त भरल्या कुत्र्यासारखं बघू नकोस माझ्याकडे तू आणि तू सुद्धा. कुणाला बोलणार रे तू? कोणाला बोलला? गुप्ती काड्या खापकान टाकेल. कुणाला बोलला? नारळाची झाडं घेऊन आले त्या. ए बघ, मी माझी कविता बोललो. एवढं पर्सनल घ्यायची गरज नाही, कळलं ना? अरे पण काय चाललंय हे? तुमचं फॅमिली डिस्प्यूट मी सोडवू का? तुम्ही माझ्याकडे या, आपण पिटिशन फाईल करू. त्यापेक्षा आपण आपल्या कवितेची फाईल सरकवतो ना भाई, म्हणजे कविता बोलतो ना आपण. ठीक आहे बसा. ऐका, सुपारी घेऊन माणसं करतो आपण किल. सुपारी घेऊन माणसं करतो आपण किल, त्याच्या पुढचं काम करतो आपला वकील. वा 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 वा. अहो वकिलांविषयी फार छान आदर मांडलाय हा तुम्ही कवितेत. आहे ना? आता दुसरी वाली तर ऐक. जेलच झालंय आता माझं दुसरं घर. माझा वकील मला म्हणतो तू फक्त गुन्हेगार. वा वा वा. अहो फारच कल्पक आणि वकिलाच्या प्रतिमेला साजसं असं वास्तव मांडलंय हा तुम्ही. आहे ना? हा. आणि जेल विषयी तर काय आत्मीयता आहे तुमच्या मनात. मग काय, आता पुढची तर त्याचं कारण तर ऐक. हा. बायको करते सासूरवास, जेल झालंय माहेर. आतमध्ये गेल्यावर येऊच नाही वाटत बाहेर. वा वा.
काय कविता आहे काही फालतू कविता ही मूर्खासारखी कविता करून ठेवली आहे आणि तुम्ही काय वावा वावा करताय केस मिळायच्या आशाने वावा करताय नुसता ती काढीन याला कोसळच बाहेर काढेल ना तुझा लय झाला डोळे बिळे बाहेर काढून टाकेल याला सांग बाई जा रे हे बघ तू तिकडे. नीट बोल माझ्याशी हा मीही असा शब्द छल करील ना पळता भुई थोडी होईल तुला हा. एक मिनिट या सगळ्या प्रकरणामध्ये या भुईवर मी माझी कविता सादर करू. ठीक आहे तू कविता सादर कर आणि आता कुणीच मध्ये मध्ये बोलायचं नाही तर माझा पोकल बांबू हा, तू बोल आजची माझी कविता आहे कोर्टातल्या आवाजांची, ज्याचं नाव आहे अरे हा आवाज कुणाचा. आम्हाला काय माहिती कोर्टाचा नीट लक्ष देऊ नका. कडकड 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 हाजीर हो ठाप 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 खडूक. हे कसले आवाज आहेत अहो खूप महत्वाचे आवाज आहेत. कडकड म्हणजे टाळ्यांचा कडकडाट, ठाप ठाप म्हणजे जड्ज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर. आणि एखाद्या कैद्याला जेव्हा फाशीची शिक्षा होते तेव्हा जड्ज साहेब नाही का पेनाची नीप तोडत त्याचा आवाज खडूक. आणि एखाद्या कैद्याला जेव्हा कडघऱ्यामध्ये बोलवलं जातं तेव्हा हाजीर हो तो हा आवाज. बरोबर कळलं? आता तुझ्या कविता ऐकून झाल्या असतील नाही नाही अजून एक आहे ना. अजून एक हो ऐक नवीन आवाज मी आज लॉन्च करतोय. बर. तो म्हणजे आपल्या कोर्टामधल्या स्टेनोच्या टाईप रायटरचा. बर. नीट लक्ष देऊ नका. नीट ऐकतो मी रंदाक टाक टाक रंदाक टाक टाक टर्रक टर्रक टर्रक. टर्रक टर्रक करून झालं आवऱ्या घाणेरड्या कविता ऐकवतो तू. आता जर तू मध्ये बोलला ना तर चांगला ध्वनी काढीन तुझ्या इकडे येतो. गस तोंडाच्या वाफा घालू नका मारा त्याला. हा कवितेचाच नाही कोर्टाचा सुद्धा अपमान करतोय याला शिक्षा झाली पाहिजे अरे तुला तर काळ्या पाण्याची शिक्षा झाली पाहिजे. त्यांचा हा गोंधळ ना आमचा सुरू राहणार. आणि खरं तर आता ही गुरुवारची जत्रा भानगडी जत्रा इकडं संपली पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण उद्या तुम्हाला बघायला मिळणार कॉमेरीची बुलेट ट्रेन आणि करूया उद्या कल्ला.